भेट झाली होती। ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे महायुतीच्या गोटातील मात्र चिंता वाढल्याचं बोललं जात आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत देवेंद्र कोल्हटकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। देवेंद्र, आपण पाहतोय खरं तर नेमकी अधिकृतपणे चर्चा होईल आणि त्यानंतर राजकीय समीकरण हे ठाकरे गट असेल किंवा राज ठाकरे असतील यांची मनसे असेल एकत्रित येण्यासंदर्भात आजच कुठेतरी अधिकृत चर्चा होऊन सगळ्यांना कळणार होतं असं बोललं जात होतं। मात्र त्याच मध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग राज ठाकरे यांनी असेल सस्पेन्स ठेवल्याचं बघायला मिळतंय। नेमकी कधीपर्यंत ही अधिकृत घोषणा होईल ठाकरे आणि मनसेच्या युतीची? वर्ष आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 4 वेळा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेटी झालेल्या आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आता ही जवळीक जी आहे ती स्वाभाविक आहे, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधूंची अपरिहार्यता सध्या आहे। राजकीय दृष्ट्या दोघांना एकमेकांची गरज आहे, त्याच दृष्टीने ह्या गाठीभेटी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळतात आहे। हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले, तिथपासून ते आज शिवतीर्थावरती दोघांमध्ये पार पडलेली 2 ते 2.5 तासाची ही भेट जी आहे ती सांगते की आगामी काळामध्ये दोघे ठाकरे बंधू जे आहेत ते आता निवडणुकांच्या दृष्टीने सज्ज झालेले आहेत आणि एकत्र येणार आहेत, कारण दोघांची तशी राजकीय गरज देखील आहे। त्यातच दसरा मेळावा तोंडावरती आहे, त्यामुळे या दसरा मेळाव्यामध्ये या युतीच्या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आणि स्वाभाविक आहे 2 ते 2.5 तास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये ज्यावेळेस चर्चा होती, बैठक होते, त्यामध्ये निवडणुकांच्या दृष्टीने आणि पुढच्या व्यूहरचनेच्या दृष्टीने चर्चा झालेली आहे। कारण काहीच दिवसापूर्वी गणेशोत्सवामध्ये सहकुटुंब उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते, त्यामुळे आजची भेट ही फक्त सदिच्छा भेट नव्हती, तर त्यामध्ये राजकीय अनेक गणिते जी आहेत ती दडलेली होती। कारण महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची जी 2 महत्त्वाची माणसं आहेत जी निवडणुकांच्या दृष्टीने पारंगत समजली जातात, ते म्हणजे अनिल परब आणि संजय राऊत हे देखील उपस्थित होते। त्यामुळे स्वाभाविक आहे दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक जी आहे ती आता निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र येण्यामध्ये त्याचं परिवर्तन होणार आहे। आणि स्वाभाविक आहे मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचसोबत MMR रिजनमधल्या अनेक महानगरपालिका आहेत, त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना जर यश मिळवायचं असेल तर त्याची सुरुवात जी आहे ती आत्तापासूनच करावं लागेल। मग जागा वाटपाच्या चर्चा असतील किंवा इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असतील, त्या दृष्टीनेच आजची ही पहिली बैठक जी आहे ती आपल्याला म्हणावी लागेल। आणि दसरा मेळाव्याच्या दिवशी या सगळ्या गाठीभेटींचं रूपांतर जे आहे ते युतीमध्ये झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। वर्षा, निश्चितच देवेंद्र, खरं तर आपण बघायला गेलं तर याआधी देखील 3दा ठाकरे बंधू भेटलेले आहेत, मात्र विविध कारणांमुळे ही भेट होती। अर्थातच गणेशोत्सव असेल किंवा मग मराठीचा मुद्दा असेल, मात्र आजची भेट ही अतिशय महत्त्वाची आहे। आणि एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे हे स्वतःहून मातोश्री निवासस्थानाहून शिवतीर्थावरती जाणं आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे हे सगळे पहिल्या फळीतले नेते असणं, नेमके कोणते राजकीय संकेत म्हणावेत? नक्की स्पष्ट यातून आपल्याला संकेत मिळतात की दोन्ही ठाकरे बंधूं जे आहेत त्या हातात हात घालून आता एकत्रितरित्या आपल्याला राजकारणामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये एकत्रित येताना पाहायला मिळतील। कारण दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील गेल्या काही वर्षापासूनची सातत्याने इच्छा होती की महाराष्ट्रातलं राजकारण समाजकारण ज्या पद्धतीने बदललेलं आहे त्यामध्ये टिकायचं असेल तर या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की ह्या सगळ्या वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या ज्या गाठीभेटी होतात त्या स्पष्ट संकेत देतात की राजकीय दृष्ट्या देखील आता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि त्याच दृष्टीने या सगळ्या घडामोडींकडे आपण पाहिलं पाहिजे। निश्चितच देवेंद्र, हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। खरं तर युती संदर्भातली घोषणा ही नेमकी कधी होते याकडे आपलं लक्ष असणारच आहे। या सगळ्या भेटी होत आहेत, आज 2.5 तास चर्चा झालेली आहे। या चर्चेच्या केंद्रस्थानी नेमके कोणकोणते मुद्दे असू शकतात या संदर्भात काही माहिती तुमच्याकडे पोहोचली आहे? एक प्रामुख्याने वर्ष आपल्याला पाहावं लागेल की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागलेली आहे। अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेले आहेत। खास करून मुंबईमध्ये निम्म्याहून जे ठाकरेंचे नगरसेवक माजी नगरसेवक होते त्यातले निम्म्याहून अधिक नगरसेवक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे सहभागी झालेले आहेत, त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि ज्या सतत चर्चा करतात की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी देखील खिंडार पडणार आहे, त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंची अशी असलेली परिस्थिती आणि तोंडावरती येऊ
घातलेल्या निवडणुका राज ठाकरे यांच्या पक्षाला तर जवळपास 10 ते 12 वर्षापासून कुठल्याही पद्धतीचं यश मिळालेलं नाही. त्यांची देखील जी संघटना आहे ती खिळखिळी झालेली आहे. अनेक लोक जे आहेत ते त्यांना सोडून गेलेले आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची परिस्थिती जी आहे ती सध्या समसमान असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंना जर राजकारणात टिकायचं असेल, ठाकरे ब्रँड प्रामुख्याने टिकवायचा असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंना जे आहे ते एकत्र यावं लागेल. कारण दोन्ही पक्षाचा मुद्दा जो आहे, अजेंडा जो आहे तो एक आहे. महाराष्ट्र आहे, मराठी आहे आणि मुंबई असेल, यासाठी प्रामुख्याने दोघांची लाईन जी आहे पक्षाची ती एक असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच या दोन्ही ठाकरे बंधूंची जी काही सध्याची परिस्थिती झालेली, दोघांना एकत्र येण्यासाठी पोषक अशी झालेली परिस्थिती आहे. आणि प्रामुख्याने हेच मुद्दे जे आहेत ते चर्चेत असणार. कारण लोकसभा निवडणुका पार पडलेल्या, विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आणि आता महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. ठाकरेंच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. त्यामुळे निवडणूक हाच एक महत्त्वाचा अजेंडा जो आहे तो या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी एकत्र असू शकतो. कारण आपण बघितलेलं आहे की एकत्र येण्याची सुरुवात या दोन्ही ठाकरे बंधूंनी सामाजिक मुद्द्यांनी केली. म्हणजे मराठीचा जो पारंपरिक मुद्दा आहे त्याने केलेली आहे. आता या समाजकारणातून हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते राजकारणात एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच अनुषंगे जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. निश्चितच त्यामध्ये दसरा मेळाव्या दिवशी या युतीची अधिकृत घोषणा होते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.